हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे छान असाल आणि मजेमध्ये असाल। तर इथे मी संडे बाजारमधून भाज्या घेऊन आलेली आहे। तर बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या दिसल्या की ते आपल्याला घ्यायला आवडतच, पण त्या साफ करायला तितकाच कंटाळा सुद्धा येतो। तर हिरव्या पालेभाज्यांचा वेळ सुद्धा तितकाच लागतो। तर आरामात टीव्ही बघत बसून मी आता ही भाज्या साफ करणार आहे। भाज्या मस्त अशा हिरव्या ताज्या आणि गावठी भाज्या दिसत होत्या, त्यामध्ये मी फक्त पालक आणि मेथी घेतलेली आहे। आणि हिरव्या पालेभाज्या जेव्हाच्या तेव्हा आणल्या तर ते बरेच पडतं, म्हणजे त्या ताज्या आणि खायला आपल्याला टेस्टी सुद्धा जवळ लागतं। तर म्हणून मी 2च भाज्या आणले आणि बाकी मी फळभाज्या घेऊन आलेली आहे। तर इथे कोथिंबीर सुद्धा मस्त गावठी कोथिंबीर दिसली छान अशी, तर कोथिंबीर साफ करून घेतली आहे। मेथी सुद्धा साफ केली आणि पालक सुद्धा साफ करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं। दुसऱ्या दिवशी सकाळी मला मुलांना टिफिनसाठी याचे पराठे बनवायचे आहेत। तर इथे पराठे बनवण्यासाठी मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। भाजी चिरून घेतली। भाजी केव्हाही ना भाजी धुवून चिरायची, म्हणजे भाजीतले सगळे विटॅमिन पाण्यामध्ये जाणार नाही, म्हणून भाज्या धुतल्या की मग चिरायच्या। सगळेजण असंच करत असतील, मी पण असंच करते। तर आता इथे भाजी चिरून झाली की त्यामध्ये मी पीठ चाळून टाकलेलं आहे गव्हाचं आणि हिरवी मिरचीचा ठेचा वाटून घेतलेला आहे। हिरव्या मिरच्या आणि त्यामध्ये लसूण आणि थोडंसं जिरे टाकून वाटून घेतलं आणि त्याच्यामध्ये हळद टाकले, चवीनुसार मीठ टाकलं, दही टाकायचं किंवा दही नसेल तर लिंबू पिळला तरी चालतं। थोडंसं 1-2 चमचे बेसन पीठ सुद्धा टाकलं की मस्त अशी चव येते या पराठ्यांना। आणि छान असं थोडं पाणी टाकून याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे। तर पीठ इथं मळून झालेलं आहे, मस्त असं पराठ्यासाठी रेडी आहे। तर मेथीची भाजी आम्हाला खूप आवडते, घरामध्ये सर्वांची फेवरेट आहे। मेथीच्या भाजीचे कुठलेही प्रकार केले तर ते सगळेजण आवडीने खातात। भाजी सारखं खाऊन पण कंटाळा येतो, म्हणून वेगवेगळे प्रकार त्याचे मी करत असते। तर मेथीची भाजी स्वस्त आणि मस्त असते, बाजारात सर्वांनाच आवडते। तर बारीक पानाची बघून घेतलं ना गावठी भाजी तर खूपच छान लागते। तर इथे तेल सुद्धा संपलं होतं, ते सुद्धा मी भरून घेतलं आणि सकाळच्याच टायमामध्ये घाईमध्ये ना तर पराठे बनवायला ना कुठल्याही भाजीचे पराठे बनवायला आपल्याला पटकन सोपं पडतं, म्हणून मी ना शक्यतो पराठे सकाळी बनवलं की मुलांना पोट भरून सुद्धा होतं टिफिनमध्ये आणि ते मुलं आवडीनं सुद्धा खातात आणि शिवाय ते पौष्टिक सुद्धा होतं, म्हणून मी भाज्यांचे शक्यतो ना पराठे करत असते सकाळच्या टायमामध्ये मुलांना। त्यामध्ये मसाले टाकले, मिरची मीठ वगैरे टाकलं आणि मळून घेतलं पीठ टाकून की झालं, दोन्ही पण होऊन जातं भाजी आणि चपाती। आणि तशी भाजी चपाती जर दिलं मुलांना तर ते खायला कंटाळा सुद्धा करतात आणि टिफिन थोडासा का होईना शिल्लक घरी येतोच, म्हणून असे पराठे दिलं की मस्त मुलं आवडीने खातात। पराठ्यासोबत मस्त तूप लावून शेजवान चटणी किंवा दही जरी दिलं तरी मुलं आवडीने खातात। तर इथे मस्त पराठा लाटून घेतलेला आहे, गोळे करून घेतले आणि त्याला असे मी चाकूने छेदसुद्धा करून घेतले, म्हणजे छान असा खमंग भाजला जाईल पराठा। दोन्ही साईडने मस्त तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि खमंग खुसखुशीत असे पराठे भाजून घ्यायचे। तर इथे झटपट सकाळच्या टायमामध्ये पराठेसुद्धा तयार झालेले आहेत आणि जसे होतील तसं मी ते पटकन मुलांना थोडंसं थंड करून टिफिनमध्ये पॅक करून देणार आहे आणि त्यासोबत मी शेजवान चटणी देणार आहे। तर इथे मी अशा पद्धतीने मेथीचे पराठे बनवते, तुम्ही कसे बनवता ते मला कमेंट करून सांगा। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। आता मुलांचे टिफिन पॅक करते आणि बॉटल भरते। चला पुन्हा भेटू अशा एका छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।